आम्ही लोकसभेपासून ठाण्यापासून ते तळ कोकणापर्यंत सगळीकडे महायुतीची व्यवस्थित पद्धतीने सगळे तेव्हाही सीट आलेल्या होत्या। आताही विधानसभेला पण महायुतीचंच आहे, म्हणून बालेकिल्लाचा अर्थ म्हणजे काय? जिथे उद्धव ठाकरेचा कुत्रा पण निवडून येत नाही त्याला बालेकिल्ला म्हणत नाही। म्हणून तुमचे प्रश्नच थोडा बदला, जेणेकरून तुम्हाला उत्तरं पण चांगली व्यवस्थित भेटतील। संजय राऊतांनी आज सकाळी म्हटलं की जे सरकार बनेल ते गुजरातला जाऊन त्यांनी शपथ गुजरात आता मला असं वाटतं की ह्यांनी पण आता महाराष्ट्र सोडण्याची तयारी ठेवावी। मी ऐकलं उद्धव ठाकरे आणि फॅमिली आता लंडन जाण्याच्या तयारीमध्ये आहेत, कारण का कधी कुठला मुलगा अटक होईल याचा भरोसा राहिलेला नाही, आणि म्हणून त्याला बरोबर कुठला तरी पालतू प्राणी पाहिजेत ना, तर ह्याला घेऊन जायला सांगा आमच्या भांडूपच्या देवानंदला, काय हरकत नाही। तिथे लंडनला जाऊन कुठले तरी लाईटच्या खांब्याच्या वरती पाय वरती केला तर हरकत नाही, इथे घाण नको ही। आता थांबा, आता सरकार नवीन बनतंय, आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, भक्कम सरकार आहे। आता काय सरकार बनल्यानंतर जे काही तुम्हाला कारभार होईल तो तुम्हाला दिसेलच, पण सरकार बनता बनता मी एवढंच सांगेन की आता जेवढे मशिदीचे वर बोंगे आहेत त्यांनी आतापासूनच काढायला सुरुवात करावी। बोंग्यांचे आता 5-5 हे नखरे आम्ही सहन करणार नाही। इथे जे काही अनधिकृत मदार बिदार जे उभे केलेले आहेत, जे हिरवी चादरं टाकले ते आत्तापासून काढायला सुरुवात करावी। स्वतःहूनच काढले तर बरे आहे, नाहीतर उद्या आम्हा लोकांना बुलडोजर चालवायला लागले तर मग उद्या उगाच शुक्रवारी पण डुंगणवरती करता येणार नाही। म्हणून जे काय वेळेत काढण्याचं सुरू करावी। 5-5 बोंगे आता आम्ही जसं सांगितलं होतं 23पर्यंत तुमची टाईम लिमिट आहे, 23च्या नंतर आम्ही काय 5-10 बोंगे महाराष्ट्रात वाजायला जास्त देणार नाही। म्हणून जेवढा डोक्यात आहे तेव्हा अगोदर जेव्हा वेळ आहे तेव्हापासूनच मुल्ला मौलवीनी जी काय नाटके हे जे काय फतव्यांची नाटकं करायला सुरू केलेली, आमच्या महाराष्ट्रात फतवा चालला नाही भगवाच चालला। म्हणजे काय ते नेमानी विमानी नावाचे जे काही मूल्य आहेत मौलवी आहेत ज्यांनी खूप फडफड केली, हे काय उलमा जे काही बोर्ड आहेत त्यांनी आत्ताच आपल्या शटर बंद करून टाळा लावून इथून पळून जावं, नाहीतर उद्या आम्हाला तुमची शिकार करण्याची वेळ आणून देऊ नका। सर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात बुलडोजर देवा पॅटर्न म्हणून तुम्ही सुरुवात केली होती, त्या पॅटर्नची सुरुवात तो पॅटर्न पुढे सुद्धा कायम राहील म्हणून मी तुम्हाला त्यांना वेळ देतोय ना। आता 3-4 दिवस सत्ता बसण्यासाठी सरकार बसण्यासाठी आहे। जे काय आहे तुमचे बोंगे असतील, तुमच्या अनधिकृत मदार असे, कारण का महाराष्ट्राच्या हिंदू समाजाने लव जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्ड, अनधिकृत बोंगे ह्याच्या विरोधात मतदान केलेलं आहे। आता जे काही बोंगे वाजवणारे 5 वेळा आहेत, जे काय अनधिकृत मदार आणि हिरवी चादरं टाकणारी लोक आहेत, त्यांनी आता आपला बोऱ्या बिस्तारा बांधावा आणि आता पाकिस्तानला निघून जावं, नाहीतर उद्या अगर तुमच्या अंगावर चारी बाजूने अगर आमचे बुलडोजर चालायला सुरू होतील तेव्हा मग अल्लाह अकबर किंचाळत बसू नका। संजय राऊतांनी धनंजय चंद्रचूडांवरती सुद्धा आरोप केलेले आहेत, पक्षांतराचे दरवाजे त्यांनी खुले ठेवले म्हणून असं एक लक्षात घ्या ना, ह्या सकाळच्या ह्या वाजणाऱ्या संजय राजाराम राऊतचा जेवढा त्रास आता उद्धव ठाकरेला ह्याच्यामुळे झालेला आहे, आज उद्धव ठाकरे जो घरी बसला आहे ना त्याचं सर्वात मोठं कारण हा संजय राजाराम राऊत आहे। कारण का हा नालायक नेमकं कोणाचा आहे? हा राजाराम राऊतचा तरी मुलगा आहे का नाही हा आता जरा तपासा। कारण का ना सिल्वर ओकचा झाला, ना मातोश्रीचा झाला, ना 10 जनपदचा झाला, आज उद्धव ठाकरे जो घरी बसलेला आहे ना त्याचं मूळ कारणच संजय राजाराम राऊत आहे। मुख्यमंत्री आता कोण होईल वाटतं तुम्हाला? कारण संजय राऊत बोलतात गुजराती लॉबी ठरवून आता मुख्यमंत्री असं आहे ना, तुम्ही संजय राजाराम राऊतचे लाड किती करायला तर तुम्हीच ठरवा। सकाळचे जरा तुमचे रिपोर्टर त्याच्याकडे पाठवायला बंद करा, तुम्हाला सगळं सोयीस्कर जाईल। कालच्या निकालानंतर विरोधकांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे, पण प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही आमदाराला तुम्ही झोपेत पण विचारलं तर एकच नाव देवेंद्र फडणवीसचं नाव येणार। हो, पण आता मी तुम्हाला आता पहिल्यापासून बोलत होतो ना, महाराष्ट्राच्या सत्ता केंद्रच सागर बंगला आहे। मला तेव्हा लोक हिंडवायचे, आता सगळ्यांचाच बॉस सागर बंगल्यावर बसायला लागलेला आहे, सगळ्यांचाच बॉस बसायला लागलेला आहे।
आतमध्ये वातावरण बघा ना काय आहे. हं? सर कालच्या निकाल आता हळूहळू तुम्हाला काँग्रेसवाले पण उभाटावाले पण बोलायला लागतील. आमचा पण बॉस सागर बंगल्यावरच बसतोय. सर कालच्या निकालानंतर विरोधकांकडून आता पुन्हा एकदा तीच ओरड होते की ईव्हीएमचा निकाल पण विरोधक राहिले कुठे? औषधासाठी ठेवलेत आम्ही. विरोधक रासले तरी पाहिजे. विरोधी पक्ष नेता तरी बसतोय का याच्यावरून खरं म्हटलं तर प्रश्नचिन्ह आहे. आणि उर्वरित जे लोक आहेत ना ते किती लोक आतापासून आमच्या सागर बंगल्याच्या संपर्कात आहेत तुम्हाला येणाऱ्या दिवसात कळेल. म्हणजे वरून